मला वाटतं सातत्यानं भरत घाणेकर मित्रमंडळ अशा प्रकारचे लोकोपयोगी कार्यक्रम घेत असतात आणि समाजासाठी जे काही योगदान देता येईल ते अत्यंत प्रामाणिकपणे ते देत असतात. उत्साहात एखादा कार्यक्रम करतो आणि सलग जनतेसाठी काम करण्यात खूप फरक आहे आणि मला याचा निश्चितच अभिमान आहे की भरत घाणेकर आणि त्यांचे सर्व सहकारी हे इथल्या जनतेसाठी सर्वसामान्यांसाठी अनेक कार्यक्रम घेतात, उपक्रम घेतात, आरोग्यविषयी जनतेची काळजी घेतात आणि निश्चित याचा मला सार्थ अभिमान आहे. असेच कार्यक्रम त्यांनी घेत राहावे. मी सदैव त्यांच्या पाठीशी त्यांच्या सामाजिक कार्यात असेल हा विश्वास देतो. माझ्या विभागात थॅलेसिमियाचं एक हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलला एक सहकार्य म्हणून आम्ही रक्तदान शिबिर करत असतो. पण यावर्षी पुलवामात जो हल्ला झालाय आणि त्या हल्ल्यामध्ये जे निष्प्रभ आपले सैन्य मारले गेले काही मारले गेले तेव्हा रक्ताची आपल्याला गरज आहे. देशाच्या सीमेवरही आहे, तर त्या सीमेवरती आम्ही रक्त पाठवण्याचा प्रयत्न करणार आहोत. किती रक्तदान झालेलं आहे, किती रक्त तिथे पाठवलं, काय म्हणजे त्याचं नियोजन? आतापर्यंत आम्ही मागील 5 वर्ष आम्ही सातत्याने शिबिर राबवतोय. प्रत्येक वेळेला आम्ही 100 आकडा काढला आणि यावर्षी आम्ही जवळजवळ 154 ते 155 पर्यंत पोहोचलेलो आहोत आतापर्यंत. आणि अजून तासभर हे शिबिर चालेल, तर कदाचित आम्ही 250 पर्यंत जाऊ शकतो.